नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम। मी शिवव्याख्याती प्रणाली कडूस आणि आज खरं म्हणजे अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपल्या अहिल्यानगर शहराचं लाडकं नेतृत्व म्हणजेच आमदार अरुण काका जगताप यांची जी प्रकृती आज सर्वांनाच माहिती आहे की रुबी हॉल येथे त्यांच्यावरती उपचार चालू आहेत आणि नक्कीच काकांचं जे देव देश धर्माच्या प्रती त्यांची जी आवड आहे, जे प्रेम आहे, पहिल्यापासूनच संपूर्ण नगर शहर ते पाहत आहे की कायमच कोणताही उपक्रम असेल, कुठलेही कार्य असेल, त्यामध्ये काकांचं एक नेहमीच तिथे पुढाकार काका घेत असतात। आणि आज त्यांची तब्येत जी आहे, त्यांची प्रकृती खराब झाली आहे आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहेत आणि त्यासाठी आज संपूर्ण अहिल्यानगर शहरच संपूर्ण शहराला त्यांची काळजी लागलेली आहे आणि यासाठीच आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज काकांच्या प्रकृतीसाठी इथे आरती ठेवण्यात आली आणि एक सुरुवात जी विशाल गणपतीपासून करण्यात आली आणि आज संपूर्ण नगरमध्ये प्रत्येक ठिकाणी आरती करण्यात येत आहे। ती म्हणजे फक्त आणि फक्त काकांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी आणि काकांनी लवकरात लवकर अहिल्यानगर शहरात यावे यासाठी अनेक ठिकाणी आरतींचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि नक्कीच हे सर्वच अहिल्यानगरकरांचं काकांच्या प्रती प्रेम आहे आणि एक निष्ठा आहे असं मला सांगावंसं वाटतं। आदरणीय अरुण काका जगताप हे गेल्या 6 दिवसापासून पुणे येथील एका खासगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत। खरं तर काका म्हटले की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करणारी ही व्यक्ती आहे। गरिबापासून श्रीमंतपर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांवर प्रेम करणारी व्यक्ती म्हणजेच आपल्या नगर जिल्ह्याचे आदरणीय काका। आज या ठिकाणी शिवव्याख्याती प्रणाली कडूस हिने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याजवळ आज या ठिकाणी आरतीचं आयोजन केलेलं आहे। खरं तर असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी दवा संपते त्या ठिकाणी दुआ सुरू होत असते, परंतु मी असं म्हणेल की दवा आणि दुआ हे दोन्ही सुद्धा काकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण काकांचे संबंध, काकाचे लोकांशी असलेलं नातं हे प्रेमाचं नातं होतं। त्यामुळे साहजिकच गेल्या काही दिवसापासून या आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये अनेक प्रकारची मंडळीने खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतलेत, प्रार्थना सभा घेतल्यात, आरती घेतलेत आणि ह्या सगळे करत असताना खरं तर ही दुआ निश्चितच काकांना त्या रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल। मला खात्री आहे की आज 6वा दिवस आहेत, काकांच्या प्रगतीमध्ये आता थोडा फरक पडलेला आहे आणि निश्चितच थोड्या दिवसामध्ये काका आपल्याला या नगर शहरामध्ये या ठिकाणी परत सगळ्यांच्या समोर पाहायला मिळतील। या ठिकाणी मी प्रणालीने हा जो कार्यक्रम घेतलेला आहे महाराजांच्या स्मारकाशेजारी, साहजिकच तिला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि निश्चितच तिने ही जी आरती केलेली त्या आरतीचा दुवा म्हणून निश्चितच काकाच्या तब्येतीवर परिणाम होईल आणि काका लवकर आपल्या नगर शहरामध्ये पुन्हा या ठिकाणी दिसतील। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन।